हाय गाईज, मी आहे दिव्या आणि आज मी बनवणार आहे भाकऱ्या विथ माझी बडबड. तर मी इथे ऑलरेडी गोळे करून घेतलेले आहेत, कारण का गोळे करायला खूप मेहनत लागते. ठीक आहे, तर इथं आता मी हे पिठामध्ये डिप करून घेते. मी इथे तवा ऑलरेडी गरम करून घेतला, कारण का तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या करायला म्हटलं ना खूप मेहनत लागते. मी आता इथे राऊंड 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 करणार आहे. थोड्याशा अशा करून घेतल्या की कसं काम इझी होतं गाईज. ओके, इथे तवा पण ठेवलेला आहे. मी प्रो नाही आहे भाकऱ्या वगैरे करण्यात, मी शिकते आहे. आम्ही सकाळी पण बनवलेलं, सकाळी मी प्रॅक्टिस करून घेतली, शिकून घेतल्या आणि आता मी एकटी बनवते. सकाळी मी 4 भाकऱ्या एकटीने केलत्या, म्हणजे शिकत होती म्हणून जरा हळूहळू केलत्या, छोट्या केलत्या, चांगल्या भाजून पण घेतल्या. अर्ध्या मी पहिला भाजायला शिकले, मग मी लाटायला शिकले. आमच्या कामवाल्या मावशीने मला शिकवलंय कशा करायच्या. आता इथे गॅस फास्ट करते, कारण का ह्याच्यासाठी खूप गॅस लागतो गाईज. एकदम कडक तवा, एकदम असा खूप गरम लाल तवा झाला पाहिजे, तेव्हा जाऊन त्या भाकऱ्या पटापट होतात. खाली थोडंसं मी पीठ टाकून घेणार आहे. जास्त टाकायची गरज नाही गाईज मला. भाकऱ्या कशा गोल. मी भाकरीचं पीठ कसं मळून घेतलं हे मी तुम्हाला सांगते. गरम उकळतं पाणी पिठामध्ये टाकायचं, मग त्याला रवीने असं असं ढवळायचं. ते पण मी बघितलं कसं करतात. आज माझी मम्मी घरी आहे, पण माझी मम्मी बेडरूमच्या बाहेर येणार नाही, कारण का मी तिला सांगितलंय मी व्हिडिओ बनवते, तू येऊ नको बाहेर. तरी पण ती आली. किनार किनार लाटायला मेन पाहिजे गाईज, कारण का किनार जाड नाही राहिली पाहिजे. ठिकाणी अशी माझी मस्त भाकरी झालेली आहे. काही काही जण हाताने करतात, पण मला आता सध्या हाताने जमत नाही, कारण का मावशी मला लाटायला शिकवलंय. गणपती बाप्पा मोरया. माय गॉड. त्याच ठिकाणी अशी मी भाकरी टाकलेली आहे, उलट न घेते मी. काहीच भाकरीला तेल लावायचं नाही. जेव्हा भाकरी पूर्ण होणार त्याच्यानंतर त्याला मस्त तूप लावायचं. तवा मी खूप गरम करून घेतलेला, म्हणून माझी आता भाकरी इथे मस्तपैकी झालेली आहे. एका साईडने मस्त पातळ केली आहे. ओ माय गॉड. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते की एका साईडने त्याला कसा रंग आलेला आहे. हे बघा, दिसतोय तुम्हाला कसा त्याला रंग चढलेला आहे. दुसऱ्या साईडने मी भाजत ठेवलेली आहे. मला काही सगळं करता येतं, सगळं ऑल अराउंडर. फक्त ते सगळं करायचं मला कंटाळा येतो. त्याच ठिकाणी माझी भाकर रेडी झालेली आहे गाईस, फायनली. ही एका साईडने मी मस्त भाजली, आता मी इथून भाजून घेणार आहे. माझ्या पप्पांना खूप गरम वस्तू खाण्याची आवड आहे, म्हणून आम्हाला गरमच करावं लागतं गाईस. मस्त अशी माझी भाकरी झालेली इथे, मी काढून घेणार आहे. आणि गाईस, भाकऱ्यांना जास्त पलटी करायचं नाही, त्यांना चांगलं शेकू द्यायचं. बघा माझी भाकर मी गॅस इथे स्लो करते, कारण मला दुसरी भाकरी करायची आहे. ठीक आहे, माझ्या पप्पांना खूप आवडल्या सकाळी माझ्या हातच्या भाकऱ्या. 11 भाकऱ्या केल्या, त्याच्यामधून फक्त 4 भाकऱ्या मी केल्या, बाकी मी भाजल्या. बिकॉज गाईस कसं आहे ना, करायच्या आधी बघितलेलं बरं असतं, बघून करायचं. माणूस कधी पण असं शिकत नाही. पहिली तुटकी होते, कधी जळकी होते, मग नंतर बरोबर होते सॉर्टेड. नाही गाईस, मला ते छोट्या छोट्या जमत नाही, मला मोठा आवडतं. मला चपाती पण मोठ्या मोठ्याच करायला आवडेल. ते एवढी एवढीशा चपात्या करण्यापेक्षा आपली मस्त एकच मोठी करायची असते. मी साईडने जास्त लागते, कारण का साईडनी कच्चं नाही राहिलं पाहिजे. आज आम्ही चिकन बनवलंय मसालेदार, सो मला त्याच्यामध्ये भाकरी चुरून खायला खूप आवडते गाईज. मी राहते मुंबईमध्ये, पण मी असली आहे गावरान. ओके, मला गावाकडच्या पद्धती खूप आवडतात. भाकऱ्या करणं, चपाती करणं. काय आमच्या पप्पांना बाहेर गेलेला आवडत नाही गाईज. पहिला खूप जायचं मी बाहेर फिरायची वगैरे, बट आता नाही. आताची परिस्थिती खूप वेगळी आहे माझी. आता मी माझं घर, माझा ब्लॉग, नवीन नवीन गोष्टी शिकायच्या बस. इथे माझी दुसरी भाकरी पण मस्तपैकी झालेली आहे, तरी पण मी एकदा किनार करून घेते ह्याची नीट. मला अशी जाड वाटते. भाकरी माझी तुटणार नाही, मला विश्वास आहे.
कारण का मी जर एकदा कोणती गोष्ट शिकले दॅट्स इट, मग ते एकदम इझी आहे करणं वगैरे माझ्यासाठी. तिसरं गाईज, हे गोल करायला पण खूप मेहनत लागते. हे एवढ्याने भागत नसतो. त्याला असं पहिला गोल करा, मग त्याला असं भवऱ्यासारखं फिरवा. त्याच्यावरच मेन खेळ असतो, कारण का त्याच्यात तडे नको जायला. आता हे असं पण करते ना, त्याच्यात पण खूप जपून करायला लागतं. जर तडे गेले तर भाकरी फाटू शकते आपली. थोडीशी भाजायची बाकी आहे, नंतर आपण पलटून घेऊ. डायरेक्ट पलटी नाही करायचं गाईस, 3-4 वेळा असं पलटी आलटी पलटी नाही करायचं, 3च वेळा पलटी करायचं. एकदा अशी टाकल्यावर एकदा उलटवायची, आणि मग जर तुम्हाला वाटत असेल की अजून कच्ची तर थोडी अशी दाबून त्याला करून घ्यायची. इथं ही माझी मस्त शेकलेली आहे, म्हणून मी तिला पलटी करून घेतलेली आहे. म्हणजे भाकरी फुगते. मी भाकरी फुगवत नाही, ती डायरेक्ट गॅसवर टाकल्यावरती फुगते, पण आम्हाला तशी नको आहे, आम्हाला मऊ पाहिजे गाईस. मस्तपैकी अशी गोल गोल भाकऱ्या झालेल्या आहेत. वाव. आमच्या पप्पांना मी बोलले, पप्पा आज मी भाकऱ्या बनवल्या, तर पप्पा म्हणतात करायचं का मग आता लग्न. म्हणून मी गाईस बनवत नाही घरात काय. आमच्या घरचे लगेच काय बनवलं की अरे पोरगी शिकली, पण मी प्रगती नाही करणार, मी लग्न नाही करणार गाईस, मला नाही करायचंय लग्न. आणि मस्तपैकी माझी भाकरी झालेली आहे, मी काढून घेते. बघा गाईस, माझी दुसरी भाकरी. मी ते हा स्लो करून घेते, म्हणजे तिसरी भाकरी असतो. ओके, गाईस मला माझं स्वतःचं काहीतरी करायचं, पण मला कळत नाही मी काय करू. माझ्याकडे ऑप्शनला खूप काय आहे, पण मला जमलं पण पाहिजे, मला ते करायला सूट पण झालं पाहिजे. तशी तर लोकांना आपली प्रगती बघत नाही गाईस, म्हणून कोणाला न सांगताच आपलं काम आपण करत राहावं. कोण काय बोलतंय ह्याचा जर विचार करत राहिलो तर 4 लोक आपल्या घरची राशन भरायला येत नाही की नाही, लाईट बिल भरायला येत, फक्त लोक नाव ठेवायला येतात, म्हणून त्या लोकांवर लक्ष नाही द्यायचं. स्वतःचा ठेवतात झाकून, मी दुसऱ्यांचा बघतात वाकून. अशातली करते गाईस. बघा माझ्या पोलपट पण पूर्ण झाकला जातं, एवढी मोठी मी भाकरी बनवली. सी गाईस, कशी वाटते तुम्हाला. धुवायला टाकायचं काय आता. मी जर घाणं केलं तर माझी मम्मी मला या चुलतमध्ये चटका देईल. चांगली शिजू द्या गाईस. त्याच ठिकाणी माझी अशी एका साईडने शिजलेली आहे मस्तपैकी, तर दुसरी साईडने शिजवून घेते. ती दुसरी साईड भाजत तर मी पीठ वगैरे ठेवून देते. नंतर मी याला मस्तपैकी तूप लावणार आहे. टाकते मस्त अशी किनार भाजून घ्यायची गाईस. बघा मी किनार कशी भाजते ते. मी गॅस बंद केलेला आहे, कारण की माझी भाकरी परफेक्ट झालेली आहे. ठीक आहे, आता मी घी लावणार आहे याला मस्तपैकी, तूप लावणार आहे मस्तपैकी. Wow. So guys, see here. माझी भाकरी. ओके.
मी जरा इथे ठेवते, दुसऱ्या भाकरीला तूप लावतो. माझी भाकरी तुम्ही बघू शकता किती मऊ आहे. सी गाइस, माझी मऊ भाकरी. सी मऊ. ओके. सो बाय गाईस, आज मी भाकऱ्या बनवल्यात, उद्या मी काहीतरी नवीन घेऊन येईन. बाय.